नमस्कार, मी पंजाब डक. राज्यात शेतकऱ्याचे फोन आले की या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस येणार आहे का. तर त्यांचं म्हणणं आलं की आमच्याकडे ऊस आहे ना, ऊस उन्हामुळे खूप सुकत आहे, तर पाऊस येईल का. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे ऊस शेती आहे म्हणून की मे महिन्यामध्ये एक मात्र 13-14 मेच्या दरम्यान एक अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग सांगायचं झालं तर 12 मेला तसं तर ती यवतमाळ, नागपूर, चंद्रपूरकडे ते पाऊस सुरू होईल, पण 13-14 मेच्या दरम्यान मात्र राज्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा सगळीकडं काय होईल, 12, 13, 14, 15च्या दरम्यान तो पाऊस वेगवेगळ्या भागात पडत जाईल आणि शेतकऱ्याच्या ऊसाला जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस जवळ आलेला आहे, तर तुम्ही काय करा, सर्वप्रथम बियाणे अगोदर आणण्याच्या अगोदर तुम्ही काय करा, आधी आपले शेतीची कामे करून घ्या. कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता जवळपास 38 दिवसात पाऊस राहिला आहे, म्हणून तुम्ही शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्या. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला आणखीन एक सांगू इच्छितो की तर हा जो अवकाळी पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी जोरात पडणार आहे, काही ठिकाणी वारं सुटलं आणि काही ठिकाणी निरंक देखील राहील, म्हणून हा अंदाज ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर यावर्षी तुम्हाला सांगू इच्छितो, जूनमध्ये म्हणजे जूनच्या शेतकऱ्याची पेरणी कशी होणार आहे. शेतकऱ्याची पेरणी 3 टप्प्यात होणार आहे. एक पहिला टप्पा होणार आहे 7-8 जूनच्या दरम्यान, एकदा पाऊस येणार आहे, त्या टायमाला कापसाच्या शेतकऱ्याच्या लागवडी होत्या काही भागातल्या. त्याच्यानंतर दुसरा टप्पा होईल 15, 16, 17 दरम्यान जूनमध्ये पाऊस येईल, त्याच्यात काही भागातल्या. आणि तिसरा टप्पा काय होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे 25 ते 29 जूनच्या जे पाऊस येईल त्याच्यात मात्र सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील, म्हणून हे लक्षायचं. म्हणजे सगळ्यांच्या पेरण्या एका टप्प्यात होणार नाहीत, 3 टप्प्यात पेरण्या होतील, म्हणून हे लक्षायचं. आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल आणि त्याच्यात त्या शेतकऱ्याच्या पेरण्या होते. यावर्षी जेमतेम पाऊस पडणार आहे, म्हणून यावर्षी खरीप पण पीक चांगलं येणार आहे. आणि यावर्षी परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. परतीचा मध्ये सप्टेंबर ऑक्टोबरला खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे रब्बी देखील चांगलं येणार आहे. म्हणजे हे जे साल आहे हे शेतकऱ्यासाठी खूप चांगलं साल आहे. म्हणजे खरीप पण चांगलं येणार आहे आणि रब्बी येणार आहे. खरीप कशामुळे चांगलं येणार आहे, जेमतेम पाऊस आहे, पिकाला लागल तसा पाऊस असल्यामुळे खरीप चांगला होतो. आणि रब्बी कशामुळे चांगला येणार आहे, ज्यावेळेस पाऊस परतायला सुरुवात होते, मग नेमका काढणीच्या वेळेस त्यावेळेस ते रब्बीचा म्हणजे पाऊस पडणार आहे, परतीचा पाऊस, त्याच्यामुळे रब्बी चांगली येणार आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी 2026 मालामाल करणारं साल आहे. राज्यात उष्णतेबाबतीत सांगू इच्छितो की राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो की उष्णता जवळपास 12 तारखेपर्यंत 12 मे पर्यंत राज्यात उष्णता राहणार आहे. पण त्याच्या मदत काय होणार आहे, अधूनमधून म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे. ढगाळ वातावरण राहण्यामुळे काय होतं, थोडी उष्णता कमी होईल पण मात्र गरमी वाढणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या पशुधनाची, पाळीव प्राण्याची, स्वतःची, लहान मुलाची, वयोवृद्धाची काळजी घ्या. शक्यतो 12 ते 4च्या दरम्यान फिरूच नका, घराच्या सावलीलाच राहा, निवाऱ्याखाली आराम करा. कारण की उन्हामध्ये फिरू नका, कारण की उष्माघात होऊ शकतो. म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आणखीन एक नांदेड जिल्ह्याच्या पलीकडे नायगाव जो तालुका आहे, नरसी, बिलोली, आदिलाबाद, धर्माबाद, त्याच्यानंतर इकडे कंधार, लोहा, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे जर हळद असेल तर तुम्ही काय करा, 8 आणि 9 तारखेला मात्र तुमच्या इकडे काय होणार आहे, तेलंगणात पाऊस पडणार आहे. म्हणून तुमच्या नायगाव, आदिलाबाद, धर्माबाद, त्याच्यानंतर इकडं सगरोळी, बिलोली, कंधार, नळदुर्ग ह्या परिसरामध्ये 8-9 तारखेला थोडा पाऊस येणार आहे. म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या हळदीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आता सगळ्यात महत्वाचं एक आलनिनो बद्दल सांगतो. काय झालंय, ह्या सगळ्या लोकांच्या डोक्यात एकच येईल, आलनिनो म्हणलं की दुष्काळ पडणार. तर तुम्हाला सांगतो, हे एलनिनो आहे ना, डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवत आहे. आपल्याकडे पाऊस आपले इंग्रजी महिने जानेवारीला सुरू होतात, आपल्याला पाऊस जूनमध्ये पडतो आणि एलनिनो डिसेंबरमध्ये उद्भवतो. मग डिसेंबरमध्ये एलनिनो उद्भवणार आहे, त्याच्या आधी तर आपला पाऊसच निघून गेलेला असतो. म्हणून एलनिनोचा काही संबंध नाही. जर तुम्हाला एक आजची सुद्धा परिस्थिती सांगतो, आज आपल्या इकडं आता 44 तापमान आहे.
आणि तुम्ही काय करा, दक्षिण अमेरिकेमध्ये जे पेरू देश आहे तिथलं वाटल्यास तापमान बघा, त्या लिमाचं बघा, पेरूचं बघा, त्याच्यानंतर क्योटोचं बघा. तिथं आता कम्प्लीट आता तिथं थंडी आहे. म्हणजे थंडी असल्यामुळे तिथं मग एल निनो आहे का? काही नाही. म्हणून तुम्हाला सांगतो एल निनो हे काही नसतं. भारतीय हवामान प्रणालीमध्ये आपल्या भारतासाठी म्हणजे खरं वरदान कसं आहे माहितीये का? 2 समुद्र आहेत, एक अरबी समुद्र, बंगालच्या खाडीचा समुद्र. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस समजा इथं कसं तापमान असतं त्याच्यावर मान्सूनचं डिपेंड असतं. आपल्या इकडे ऊन तापलं की त्या वर्षी पाऊस चांगला पडतो. हे सगळ्यात सर्व महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो एल निनो असो या नसो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रावर मान्सून येणार तर येणार, येतो तर येतो. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. ऊसवाल्यासाठी आनंदाची बातमी, मे मध्ये 2 अवकाळी येणार आहेत. एक येणार आहे 13, 14, 15च्या दरम्यान आणि एक येणार आहे शेवटच्या मेच्या शेवटच्या आठवड्यात. म्हणून ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, मे मध्ये 2 अवकाळी पाऊस पडणार आहेत. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही शेतीचे काम आटपून घ्या. पावसाचं काम करतो, तुम्ही तुमचे कामे करून घ्या. धन्यवाद.